सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सेवा जनशक्तीचे पक्षप्रमुख म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्या संदर्भामध्ये तुमची प्रचारात काय भूमिका असणार? सर्वांना सप्रेम जय शिवा. शिवा संघटना म्हणून गेली 29 वर्ष महाराष्ट्रासह 5 राज्यामध्ये आम्ही सामाजिक काम करत असताना त्या कालखंडामध्ये राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहेच. परंतु आता नुकतंच शिवा संघटना ही सामाजिक संघटना म्हणून तशीच काम करणार आहे. धार्मिक आणि सामाजिक काम करणारी संघटना म्हणून शिवा संघटना तशीच काम करत राहणार. परंतु 18 पगड जाती धर्माच्या समाज बांधवांना सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी या नावाची एक राजकीय पार्टी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आता रजिस्टर्ड केलेली आहे. आणि त्याचं स्लोगन बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित सर्वांना सोबत घेऊन काम करणारा एक तळागाळातला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून काम करत आम्ही सुरुवात करतो आहोत. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका सुरुवात झाल्यात. आपण विचारल्याप्रमाणे आम्ही सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पातळीवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून येणाऱ्या विधानसभेला आम्ही एकत्रित महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत. आणि बिनशर्त लोकसभेला आम्ही सेवा जनशक्ती पार्टीचा महाविकास आघाडीला राज्यभर 48 लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिलेला आहे. कालच्या 18 सप्टेंबर 2024 पुण्यामध्ये वरिष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार, त्यांचे एनसीपीचे राज्य अध्यक्ष जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांच्यासहित शिवसेनेचे सचिन भाऊ आहिर आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये सेवा जनशक्ती पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून घोषणा करून राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. एकंदरीत तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती काय आणि कसं काय महाविकास आघाडीला यश मिळेल असं वाटते का? बघा, मी मागच्या 3 आठवड्यामध्ये जवळपास 12 जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ता मेळावे झालेले आहेत. परिस्थितीचा आढावा मी घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या 288 पैकी 40 विधानसभा मतदारसंघ हे वीरशैव लिंगायत समाजाचं डॉमिनेशन असलेले आहे. किंबहुना जिथं आमच्या माणसाचं मत आमच्या उमेदवाराला असं जरी आम्ही वापर केला तरीही महाराष्ट्रातून 40 आमदार निवडून येऊ शकतात. एवढी मोठी मतदारसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. 9% लोकसंख्या वीरशैव लिंगायतांची महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातल्या 15 लोकसभा मतदारसंघामध्ये वीरशैव लिंगायतांचं डॉमिनेशन आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेला निर्णय, या निर्णयाचा फायदा महाविकास आघाडीला 48 पैकी 15 लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. माझा आतापर्यंतचा जो अनुभव किंवा अंदाज जो आहे त्यानुसार लोकांना आश्चर्यचकित करणारा नाही तर भाजपला आश्चर्यचकित करणारा निकाल हा 4 जूनला आपल्याला पाहायला मिळेल. लोकसभेला 48 लोकसभा मतदारसंघांच्या पैकी साधारण 30 ते 35 मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी असेल, कष्टकरी असेल, तरुण असेल, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुठलाही वर्ग किंबहुना ओबीसी असतील, हा प्रत्येक वर्ग हा भाजपवरती नाराज आहे. किंबहुना भाजप फक्त फसवेगिरी करता आहे. त्यामुळं लोकांना हे लक्षात आलेलं असल्यामुळं ही निवडणूक पूर्णतः उमेदवारांनी, पक्षाच्या नेत्यांनी म्हणण्यापेक्षा मतदारांनीच हातात घेतलेली आहे. मतदारांचीच मानसिकता आज महाराष्ट्रभर अशी आहे की भाजपच्या विरोधात मतदान करायचंय. आणि म्हणून या 4 जूनच्या निकालामध्ये शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीने ज्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्या महाविकास आघाडीचे 30 ते 35 खासदार
हे निवडून येतील यावर माझा विश्वास आहे. नांदेडमध्ये भाजप आणि काँग्रेस दोघांमध्ये काठीची टक्कर आहे. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? कारण देगलूर, बिलोली, नायगाव साईडकडे लिंगायत वोटिंग मोठ्या प्रमाणात आहे. बघा, मी आपल्याला थोडस पाठीमागे घेऊन जाईल. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 9 एप्रिल 2019ला नरेंद्र मोदींची सभा नांदेडला होती आणि त्याच्या अगोदर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत माझी चर्चा होऊन शिवा संघटनेने महाराष्ट्रभर शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा दिला होता. आणि त्या 2019च्या निवडणुकीमध्ये प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे 2 उमेदवार नांदेडमध्ये होते. मी तर स्पष्टपणे म्हणेल की शिवा संघटनेने पाठिंबा दिल्यानंतरच प्रताप चिखलीकरचा विजय निश्चित झाला होता. माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना पराभूत करून प्रताप चिखलीकर हे निवडून आले. त्याच काळामध्ये मला मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत होते की नांदेडला तुम्ही प्रचार सभेला जा. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुमचा उमेदवार हा जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट पोटातून काळा आहे. मी जरी काम केलं तरी विरोधात काम केलं म्हणून तो रिपोर्ट देणार आहे. आणि तसंच झालं. निवडून आल्याच्या नंतर प्रताप चिखलीकरांनी जो भाजपच्या पार्टी कार्यालयामध्ये अहवाल दिला होता त्यामध्ये विरोधात काम करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये पहिलं नाव माझं होतं, दुसरं नाव राम पाटील रातोळीकरांचं होतं. आणि मग अशा प्रकारच्या विकृत विचारसरणीचा उमेदवार हा नांदेड लोकसभेला माजी मुख्यमंत्र्याला पाडून निवडून आला. परंतु त्याच्यानंतर कोरोनामध्ये देगलूरचे आमदार अंतापूरकर हे एक्सपायर झाले आणि पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही शिवा संघटनेचा पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. आपल्या समोर आहे. नांदेडच्या लोकसभेच्या देगलूर मतदारसंघातील बुथची मतं जर आपण बघितली, जी मतं कमळाच्या फुलावर आहेत तीच मतं पोटनिवडणुकीमध्ये देगलूर विधानसभेला, तीच मतं काँग्रेसच्या पंजाला आहेत. याचा अर्थ आम्ही लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला, तर लिंगायत बहुल भागामध्ये जी मतं पडली ते आमच्या म्हणण्यावर भाजपला पडली होती. आणि पोटनिवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर तीच मतं पंजाला होती. हे आम्ही सिद्ध केलं. त्यावेळेला 40,000च्या लीडने जितेश अंतापूरकर हे विजयी झाले होते. आणि अशा प्रकारचा विजय हा काठावरचा संघर्षाचा चालत असताना धक्का देण्याची आवश्यकता असते आणि ती धक्का देण्याची ताकद या नांदेड लोकसभा मतदारसंघात शिवा संघटनेने त्यावेळेस दाखवली होती. मी आपल्याला सिकंदरभाईंनी माझी जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा मी सांगितलं होतं की घोडा मैदान समोर आहे, प्रताप चिखलीकरचं पार्सल लोह्याला पाठवायची व्यवस्था आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मी आजपासून 6 महिने अगोदर सांगितलं होतं. आणि 4 जूनला प्रताप चिखलीकरचा जीव जसा पोपटाचा जीव अडकलेला असतो तसा प्रताप चिखलीकरचा जीव लोहा कंधारमध्ये आहे. निवडून आल्याच्या नंतर सुद्धा गावागावात भांडणं लावणे आणि दारूचे दुकानं खोलणे याशिवाय प्रताप चिखलीकरनं काहीच केलं नाही. भाजपचा एजेंडा म्हणून किंवा उमेदवाराचा एजेंडा म्हणून हे पूर्णपणे सबसेल फेल गेलेले आहेत. नांदेडच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा 1.5 ते 2 लाखाच्या फरकानं झाल्याशिवाय राहणार नाही. पण गेल्या वेळची जी निवडणूक होती ते अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये झाली. आता अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये आले, त्यामुळे दोघांची ताकद वाढल्यामुळे. बघा, अशोक चव्हाण कसे भाजपमध्ये गेले मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मी तर असं म्हणेल, जगातली महाशक्ती समजणाऱ्या भाजपला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडावी लागली. ईडी सीबीआयची भीती दाखवून शिवसेना फोडावी लागली. आणि शिवसेना फोडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे सर्वेचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी फोडावी लागली. राष्ट्रवादी फोडल्याच्या नंतर सुद्धा त्यांना आत्मविश्वास नव्हता विजयाचा म्हणून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते असलेल्या अशोकराव चव्हाणांना फोडावं लागलं. तरीही विश्वास बसत नाहीये म्हणून फाईल ओपन करून बंद खोलीत दाखवून राज ठाकरेंचा मनसेचा पाठिंबा मिळवावा लागला. तरीही महाराष्ट्रामध्ये भाजप 15 पेक्षा जास्त सीट निवडून येऊ शकत नाहीत. हे वास्तव चित्र आहे. आणि मग कोणता नेता गेला म्हणून जनता गेली असं होत नाही. अशोक चव्हाण हे गेले, बंदुकीच्या टोकावर गेले, परंतु गेले असतील अशोक चव्हाण तरीही ते व्यक्तिगत त्यांचा विचार असू शकतो. मतदार हा आहे तिथंच आहे, भाजपच्या विरोधात मतदान करणार. यांचं जे बेरीज लावणं चाललंय, प्रताप चिखलीकरचे एवढे मतं आणि अशोकराव चव्हाणांचे एवढे मतं,
असं जर असेल तर निवडणूकच घ्यायची गरज नाही ना. कशासाठी दारोदार फिरतात ते उमेदवार आणि अशोकराव चव्हाण किंवा देशातल्या बलाढ्य 3 नेत्यांच्या सभा नांदेड लोकसभेला त्यांना का घ्याव्या लागतात? नुकतीच आता अमित शहाची सभा झाली, आज नरेंद्रभाई मोदींची सभा झाली, उद्या नितीन गडकरींची सभा आहे. एवढ्या बलाढ्य नेत्याच्या देश पातळीवरच्या किंवा विश्वातला महाशक्ती समजणाऱ्या पक्षाच्या देश पातळीवरच्या नेत्यांना नांदेडमध्येच का यावं लागतं, याच्यातच त्याचं उत्तर आहे. सर, गेल्या वेळेस वंचित फॅक्टर जो नांदेडमध्ये चालला होता, यावेळेसही वंचितचा उमेदवार आहे आणि उमेदवार लिंगायत आहे. त्यामुळे लिंगायत वोटर जे आहेत ते काँग्रेसला मतदान करतील की वंचितच्या उमेदवाराला करतील? लिंगायत वोटर हा सुज्ञ आहे. फक्त समाजात जन्म घेतला म्हणून कोणी त्याचा ठेकेदार बनू शकत नाही. त्यांनी समाजाला काय दिलंय हे बघितलं जाते, तपासलं जातंय. आणि महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या 24 जातीला शिवा संघटनेने ओबीसीचं आरक्षण मिळवून दिलंय. मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल, ओबीसी आरक्षण असेल, महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती असेल, दिल्लीतल्या संसद भवनात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करणं असेल, असे शेकडो विषय शिवा संघटनेने समाजाला दिलेले आहेत, मिळवून दिलेले आहेत. त्यामुळं शिवा संघटना जे बोलते, जो निर्णय घेते, त्या निर्णयाच्या बाजूनं समाजातला 80% वर्ग हा उभा टाकतो. हा इतिहास आहे. त्यामुळं कोणी वंचित बहुजन आघाडीचा मॅनेजमेंट करून किंवा बीजेपीची बी टीम म्हणून कोणी उमेदवार दिला म्हणून त्या मताची विभागणी होते असं मानणाऱ्यापैकी मी नाही. आपल्याला कळेल, मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 1,67,000 मतं घेतली होती. 4 तारखेला पुन्हा आपण भेटू. 1,67,000पेक्षा एक मत जरी जास्त पडलं तर ते लिंगायताचं मतदान आपण समजू. मी आपल्याला विश्वासाने सांगेल, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 50,000ला सुद्धा क्रॉस करणार नाही. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. त्यांची परिस्थिती तुमच्या नजरेतून कशी आहे? डॉक्टर शिवाजीराव काळगे हे अत्यंत उच्च विद्याविभूषित, संयमी, सुशिक्षित आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा उमेदवार आहे, जे राजकारणाच्या पलीकडे समाजकारणातून आणि वैद्यकीय सेवेतून जनतेची सेवा केलेला उमेदवार आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगेल, ज्या उमेदवाराला 2019ला लोहा कंधारच्या जनतेने 69,000ची लीड दिली होती, तेवढीच मायनस लीड लोहा कंधारमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लातूरचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी होईल, यावर माझा विश्वास आहे. सर, आता तुम्ही महाविकास आघाडीचे आता घटक पक्ष म्हणून आहात. प्रत्यक्षात तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये कधी सहभागी होणार आहात? प्रचार यंत्रणेमध्ये मी उद्यापासूनच सहभागी होतो आहे. आजच मला कार्यक्रम दिलेला आहे. घोषणा केल्याच्या नंतर मी पहिल्यांदा नांदेडला येऊन पत्रकार परिषद घेतली. उद्या नाना पटोलेंच्या 2 सभा आहेत. एक आहे नरसीला, दुसरी आहे देगलूरला. दोन्ही सभांमध्ये मी घटक पक्षाचा प्रमुख म्हणून त्या सभांमध्ये आहे.